नमस्कार मित्रांनो. आज काय झालं सांगू का? आज सकाळी लवकर नाही उठलो. का माहिती आहे का? काल मंडाप होता माहिती आहे तुम्हाला, आणि त्याच्यात बारीक बारीक भिजायला पण झालं. हो. आणि मग त्याच्यामुळं नाकाचं वातावरण आहे ना, सगळंच बिघडलं. त्याच्यामुळं उठायला झालं नाही. मी सकाळी 11:30 वाजता उठलो. हो. मग काय झालं, उठल्या उठल्या फ्रेश झालो आणि आमच्या आईनं चूल पेटवलेली. गॅस संपल्यामुळं जवळपास 8 दिवस झाले चुलीवरचं जेवण खायला मिळते. मग चुलीला बसलो आणि तिथंच आमच्या आईनं कांदा चटणी मीठ घालून बेसनाच्या पिठाचा मस्तपैकी झुणका भाजलेला होता. हां, झुणका म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गेलात ना, तर ते व्हेज ऑमलेट वगैरे म्हणतात ना, हां, त्याच्यापेक्षा बेस्ट. मग काय केलं, बिना भाकरीचा तसाच एक झुणका मी फस्त केला आणि मस्तपैकी 1 कप चाय घेतला आणि शेकोटीला शेकत बसलो. शेकोटीला शेकत बसलो म्हणजे याचाच अर्थ काय सांगा मित्रांनो? आज ऑफिसला दांडी मारलेली. हां. मग नंतर उठून जेवण वगैरे झालं आणि मग मस्तपैकी झोपून टाकला आज. हो हो, झोपून टाकलं. का माहिती आहे का? सर सलामत तो पगडी 50. तुमची तब्येत चांगली असेल ना, तर तुम्ही खूप काही करू शकता. आणि ही जर तब्येत जर चांगली नसेल, तर करोडो रुपये जरी तुमच्याकडे असतील ना, तर नाही काय करू शकत. त्यामुळे मी आज आराम केला. 4 वाजेपर्यंत झोपलो आहे आणि 4 नंतर उठून फ्रेश होऊन चाय घेतला. चाय घेतला आणि नंतर थोडासा मोबाईल स्क्रोलिंग करत बसलो. तर यामध्ये ना मला एक स्नेहवन अशा नावाची कन्सेप्ट पाहायला मिळाली. पुण्यामध्ये एका व्यक्तीनं IT कंपनीची नोकरी सोडून स्नेहवन नावाची एक संस्था चालू केली. तर या संस्थेमध्ये ना मित्रांनो, ज्या मुलांचे आईवडील नाहीत, आत्महत्या वगैरे असतील, काही असतील, तर अशा लहान मुलांना त्या स्नेहवन संस्थेमध्ये त्यांनी सांभाळतात. आणि एक व्यक्ती त्या मुलांना प्रश्न विचारत होते आणि मी ते ऐकत होतो. तर एक मुलगा काय म्हटला माहिती आहे का? बाबांनी आत्महत्या केली, फाशी घेतली, बाबा नाहीत आणि आई पण नाही. दुसरा मुलगा काय म्हटला माहिती आहे का? आईनं दुसरं लग्न केलं आणि बाबांनी फाशी घेतली. तर बऱ्याच मुलांची उत्तरं फाशी घेतली अशी होती. आणि एका मुलाचा जो उत्तर होतं, आईनं दुसरं लग्न केलं आणि बाबानं फाशी घेतली, मला खूप वाईट वाटलं मित्रांनो. आईनं आपला प्रश्न सोडवला होता आणि बाबानं पण आपला प्रश्न सोडवला होता, पण त्या मुलाच्या आयुष्यात असंख्य प्रश्न पडले होते. त्या मुलाच्या डोळ्यातून येणारे जे अश्रू होते ना, ते पाहिल्यानंतर कुठल्याही माणसाचं हृदय उथंबल्याशिवाय राहणार नाही. हे पाहिल्यानंतर प्रचंड वाईट वाटलं. कोणीतरी म्हटलेलं आहे ना, आई विना भिकारी वगैरे, तर ते खरंच आहे. या मुलांचा सांभाळ ते लोक करत आहेत स्नेहवनवाले, पण खरं पाहिलं तर या मुलांच्याकडं काहीच नाही. यांना कुठे थांबायचं आहे, कुठे राहायचं आहे, काय खायचं आहे, आपल्याला काय काम करावं लागणार आहे, अशा कुठल्याच गोष्टीची कल्पना या मुलांना नसते. ज्या वयात खेळायचं, बागडायचं, त्या वयात त्यांना असं कुठंतरी भटकत राहावं लागतं. त्यामुळे काय माहिती आहे का मित्रांनो, एखाद्या गोष्टीची जबाबदारी आपल्याला जर पार पाडता येत नसेल ना, तर आपण जबाबदारी न घेतलेली बरी किंवा त्यामध्ये न पडलेलंच बरं असं वाटलं. यानंतर थोडं बाहेर जाऊन पाहिलं तर पावसानं पुन्हा आपली रिपरिप चालू केली होती. यावर्षी जवळजवळ 14 मे पासून पडणारा पाऊस आजपर्यंत असाच पडत आहे. यावर्षी बाप्पाला मी साकडं घालणार, बाबा रे, पुढच्या वर्षी या पावसाला काय तू तुझ्या खात्यात सांभाळून घे, म्हणजे कसं आम्हाला तुझ्याकडं अपील तरी